महाराष्ट्रामध्ये अलीकडे कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तहसीलचे तहसीलदार अमोल पवार व नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव हे रस्त्यावरती उभे राहून मास्क न लावणाऱ्यांवरती त्यांनी दंडात्मक कार्यवाही सुरू केली आहे। प्रत्येक दुकानामध्ये जाऊन कोविड टेस्ट करा असे आवाहन करण्यात येत आहे। साई मेडिकलचे मालक विजय उमरकर व तहसीलदार यांच्यामध्ये चहा पिण्यासाठी मास्क का काढले यावरून शाब्दिक चकमक झाली। साई मेडिकलचे मालक हे कायदेशीर कार्यवाही करा व दंड करा, त्यावेळी तहसीलदार अमोल पवार यांनी त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली व तिथून निघून गेले। त्यानंतर शहरातील मेन लाईनवरील अनेक दुकानांमध्ये जाऊन कोविड टेस्ट करून घ्या, कोविड टेस्ट का केली नाही अशी सुद्धा विचारणा करण्यात आली। नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशावरून नेर शहरातील दैनंदिन बसणाऱ्या भाजी व्यापाऱ्यांनी व फळ विक्रेत्यांनी एका जागेवर दुकान न लावता लोड गाडीवर दुकान थाटून रस्त्याने फिरवावे अशा प्रकारची जाहिरात करण्यात आली आहे। या जाहिरातीनंतर दुकान जागेवर लावल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी जाहिरातीतून कळविले आहे। दिनांक 12 एप्रिल पासून आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही यवतमाळकर मात करू कोरोनावर ही विशेष मोहीम सुरू करत आहे। या मोहिमेमध्ये जिल्हा प्रशासन, आपल्या ग्रामस्तरावरती असणाऱ्या ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती, शहर स्तरावरती असणाऱ्या नागरी कोरोना नियंत्रण समिती या समित्यांमार्फत घरोघरी जाऊन घरोघरी सर्वेक्षण करून कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरबाबत म्हणजे कोविड सदृश्य वर्तणुकीबाबत आपण एक लोकांमध्ये प्रबोधन करणार आहे आणि त्यासोबतच कोविड सदृश्य लक्षणं असणाऱ्या लोकांची यादी घेऊन त्या लोकांच्या चाचणीसाठी प्रयत्न आपण करणार आहे। जे कोणी 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आहेत त्यांना वॅक्सिनेशनसाठी, लसीकरणासाठी येण्यासाठी आपण प्रबोधन करणार आहे। तर माझं सर्वांना आव्हान राहील, या मोहिमेमध्ये सर्वांनी प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा। कोविडची जी पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीमध्ये मास्कचा नियमित वापर, सुरक्षित शारीरिक अंतर, हाताची नियमित स्वच्छता आणि त्यानंतर लक्षणे असल्यास तात्काळ चाचणी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। कारण आपल्याकडे दुर्दैवाने जे काही मृत्यू होत आहे त्यामध्ये हिस्ट्री अशी दिसत आहे 4-5 दिवसापासून लक्षणं असतानाही पेशंट थोडे उशिरा येत आहेत। त्यामुळे लक्षणे असल्यास तात्काळ कोविडची चाचणी आणि 5वी पंचसूत्री जे 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक आहेत त्यांनी कोविडचं लसीकरण। तर या पंचसूत्रीचं पालन सर्वांनी केलं पाहिजे। मी सर्वांना परत एकदा आवाहन करतो, आम्ही यवतमाळकर मात करूया कोरोनावर या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं। प्रशासनाच्या ज्या टीम आपल्या घरोघरी येत आहेत त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, त्यांना बरोबर माहिती द्यावी आणि ही जी लढाई आहे कोविडच्या विरोधातील यामध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून शासनाच्या नियमांचे पालन करून कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरसह मात करण्यासाठी सर्वांनी तयार व्हावे। धन्यवाद। विदर्भ न्यूज करिता नेर येथून नवनाथ दरोई यांचा हा वृत्तांत।